नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल। अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। सगळ्यात पहिले तर देवघरामध्ये पाणी का ठेवायचं ते जाणून घेणार आहोत आणि कोणत्या चुका ज्या आहेत ते टाळायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। सगळ्यात पहिले तर देवघरामध्ये पाणी ठेवल्याने अनेक संकट जे आहेत ते आपल्या घरावर येतच नाहीत। अनेक पैशाची जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, मोठ्या प्रमाणात तो खर्च होत असेल, तर देवघरामध्ये तांबे भरून ठेवल्याने तो सुद्धा जे आहे स्थिर राहण्यासाठी मदत होत असते व अनेक देवी देवतांचे आशीर्वाद जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतात। त्याचबरोबर जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आवर्जून आपण पाणी दाखवत असतो, कारण आपण जसे जेवल्यानंतर पाणी पितो तसं देवांना सुद्धा पाणी दाखवण्याची एक प्रथा आहे। त्याचबरोबर पुढे बघा की आपण देवघरामध्ये पाणी का ठेवायचं तर जाणून घेऊया। सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करत असतो, अर्चना, ध्यान, त्याचबरोबर पारायण, उपासना या सगळ्या ज्या गोष्टी करत असतो तेव्हा पाणी भरून ठेवलं जातो। आपल्या जे तोंडातून उच्चार निघत असतात, म्हणजे की जे मंत्राचे स्रोत असू दे किंवा मग देवाचं नामस्मरण असू दे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये ते पाणी जे आहे ते जल जे असतं ते शोषून घेतो। सकारात्मक ऊर्जा जी आहे ती शोषून घेतल्या जाते आणि ते पाणी जे आहे ते पवित्र होतं, त्याला अमृताचं स्थान जे आहे ते प्राप्त होत असतं। त्यामुळे हे पाणी जे आहे ते आपण आवर्जून भरून ठेवलंच पाहिजे। त्याचबरोबर बघा की आपण एकीकडे दिवा लावतो आणि एकीकडे जे आहे पाण्याचा गडू जे आहे ते भरून ठेवलेला असतो। त्यामुळे काय होते, अग्नी आणि जल जे आहे समतोल त्यांचा राखला जातो। जेव्हा आपण देवघरामध्ये पाणी ठेवलं जातं ते देवाच्या सानिध्यात राहतं, त्याच्यामुळे ते अत्यंत पवित्र आणि अमृताचं स्थान जे आहे त्याला प्राप्त होत असतं। अनेक देवी देवतांचे आशीर्वाद त्याच्यावर प्राप्त होत असतात। या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो तेव्हा आवर्जून आपण काही चुका टाळल्या पाहिजेत। त्या कोणत्या आहेत आता जाणून घेऊया। सगळ्यात पहिली म्हणजे आपण काय करतो की दुसऱ्या दिवशी ते पाणी जे आहे आपण सांडून देत असतो। एक तर तुळशी वृंदावनात टाकतो किंवा मग देव जेव्हा आंघोळ घालतात त्यामध्ये ते पाणी टाकून जे आहे ते विसर्जित केले जाते। ही सगळ्यात मोठी चूक जी आहे ती ठरू शकते। आपल्या घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत त्यामुळे निर्माण होऊ शकतात, वास्तुदोष लागू शकतात आणि शास्त्रानुसार अनेक दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात। तर ही चूक जी आहे ते आवर्जून तुम्हाला टाळायची आहे। तर आपल्याला त्या पाण्याचा उपयोग कसा करायचा आहे ते आता जाणून घेऊया। सगळ्यात पहिले म्हणजे देवघरामध्ये आपण एक छोटासा गडू तांब्याचा भरून ठेवत असतो किंवा ग्लास भरून ठेवत असतो। अगदी छोटासा तुम्ही ठेवा का जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग जे आहे ते सहज गतीने केला जाईल। तर आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण उठू त्यानंतर ते पाणी जे आहे थोडंसं तुम्हाला घ्यायचं आहे आणि स्वतः ग्रहण करायचं आहे। म्हणजेच की तुम्ही ते एक तर सगळ्यात पहिले म्हणजे शुद्ध पाणी भरा आणि ते त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। कोणत्याही प्रकारचं पाणी तुम्हाला उघडं ठेवायचं नाहीये, कारण ते तुम्हाला ग्रहण करायचं असते आणि गोष्टीमध्ये त्याचा उपयोग करायचा आहे। त्यामुळे ते झाकून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। आपण जर झाकून ठेवलं नाही तर रात्री जे आहे त्याच्यामध्ये किडे, माशा वगैरे जे आहे ते पडू शकतात आणि ते दूषित होऊ शकतं। तर या सगळ्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते पाणी जे आहे ते ग्रहण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला थोडं थोडं जे आहे ते स्वयंपाकात सुद्धा त्याचा उपयोग करायचा आहे। त्याचबरोबर तिसरा उपयोग म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळ्या घरामध्ये जे आहे ते पाणी तुम्हाला थोडं थोडं करून शिंपडायचं आहे। त्याने काय होतं की सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते व त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही, हे शास्त्रानुसार सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा करणं खूप महत्त्वाचे आहे। दुसरी अनेक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचबरोबर जर तुमचा व्यापार असेल, व्यवसाय असेल, दुकान असेल, या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्ही तिथे नेऊन ते पाणी शिपडू शकता किंवा मग जर तुम्ही तुमच्या दुकानातच देवघर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही असं गडू जे आहे छोटंसं ते भरून ठेवू शकता। हे पाणी जे आहे तुम्हाला जेव्हा फेकून द्यायचं नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा सकाळचा टाइम असतो जेव्हा तुम्ही दुकान खोलता तेव्हा ते पाणी तुम्ही घेऊन स्वतः थोडंसं ग्रहण करायचं आहे आणि नंतर जे आहे तुमच्या दुकानामध्ये किंवा व्यवसाय जे असेल ना त्यामध्ये शिंपडायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही घरातल्यांना अगदी थोडं थोडं जे पाणी तुम्ही हे देऊ शकता ग्रहण करण्यासाठी। त्याचबरोबर पुढचं म्हणजे असं आहे महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्याला भीती वाटत असेल, नजर लागत असेल, सारखी नजर लागत असेल, तर तुम्ही काय करू शकता, हे पाणी बघा अगदी हातावर घ्यायचं आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर जे आहे ते शिंपडायचं आहे। याने त्याची भीती सुद्धा निघून जात असते आणि जे नजर लागण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होत असते। पूर्वीची लोक बघा जर आपण घाबरलेलं वगैरे असेल तर असं सांगायचे की याच्या चेहऱ्यावर जे आहे मंत्र उच्चार करून जे आहे एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून मंत्र उच्चार
उपचार करून जे आहे पाणी शिंपलं जायचं, जेणेकरून याला भीती वाटू नये किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा गोष्टी ज्या आहे पहिले व्हायची। कारण पाण्यामध्ये अनेक सकारात्मक ऊर्जा ज्या आहे, जे आपण बोलत असतो त्या सकारात्मक ऊर्जा उतरत असतात। त्याचबरोबर असं म्हणतात की इच्छापूर्तीसाठी सुद्धा पाण्याचा उपयोग केला जातो, त्याच्यामुळे अत्यंत फायद्याचं पाणी मानलं जातं। तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहे। त्या व्यक्तीची जर नजर उतरवायची असेल तर तिच्यावरून तुम्ही त्याच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तुम्ही हे थोडंसं पाणी टाकू शकता किंवा मग ते शिंपडून सुद्धा त्यांची अनेक भीती जी आहे घालवण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर तुम्हाला आवर्जून एक चूक टाळायची आहे, ती म्हणजे तुम्हाला जे पाणी आपण गडू भरून ठेवलेला आहे तो कधी सुद्धा तुम्हाला तुळशी वृंदावनात किंवा देवाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते घालायचं नाहीये। जेव्हा तुम्ही देवाला स्नान घालत असाल तर हे पाणी जे आहे तुम्ही तुळशी वृंदावनात टाकू नका, त्याने त्याचं पवित्र जे आहे ना ते अशुद्ध होते व कोणत्याही प्रकारचा फायदा आपल्याला जे आहे ते होत नाही। कारण जे देवाच्या सानिध्यात पाणी राहतं ते खूप पवित्र झालं असतं, मग त्याच्यामुळे ते आपण असं देवालाच विसर्जित नाही करू शकत। त्याच्यामुळे ही चूक जी आहे तुम्हाला टाळायची आहे। आता जो आपल्या देवघरामध्ये तांब्याचा गडू जेव्हा आपण भरून ठेवतो तर त्याचे अनेक फायदे तर आहेत, आध्यात्मिक फायदे तर आहेतच, त्याचबरोबर वैज्ञानिक फायदे व आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहे। बघा, जेव्हा आपण तांब्यातल्या पाण्याने आपण जेव्हा पितो त्याने अनेक आजार जे आहेत ते आपले मुक्त झालेले असतात, अनेक आजार जे आहेत ते आपल्याला होत नाहीत। कारण असं जे आहे ते खूप फायदे जे आहेत तांब्याच्या पाण्याने जे आहे ते बरे होतात। स्किनचे प्रॉब्लेम असू दे किंवा मग अनेक असे आजार असतात जे चांगले होण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो। त्याच्यामुळे हे जे आहे दोन्हीही दृष्टीने खूप महत्त्वाचं पाणी मानलं जातं। जर तुम्ही भरून नसेल ठेवा तर अर्थातच भरून ठेवा आणि याचा उपयोग जे आहे ते अशा पद्धतीने केल्याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी।